आज मी जव्हारला आलेली आहे मामीच्या घरी। तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे केळीची झाडं आहेत, किती सुंदर दिसत आहेत ना। आणि आंबे सुद्धा आहेत, शेकाचं झाड आहे आणि अशी खूप सारी वनस्पती आहे, फुलांची, फळांची आणि भाजी सुद्धा आहे। माठ भाजी लावलेली आहे। तर वाड्यामध्ये कोणकोणती झाडं आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्यांची माहिती सुद्धा देणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार या रेसिपी चॅनलमध्ये। तर आमच्या गावाकडचं घर आहे ना, तिथे वाडा आहे ना, त्याच्यातून मी तुम्हाला झाडं दाखवते। तर बघा हे अळू आहेत, किती छान बघा, किती सारं पानं फुटलेली आहे, काळी काळी नुसती। आता हे अळूची ही पानं आहेत ना, ही आम्ही तोडू आणि ह्याची अळूवडी बनवू। अळूवडी किंवा फतफद तुम्हाला माहितीच असेल, ते आम्ही फतफद बनवू। आणि हे बघा किती छान फूल आलेलं आहे, हे वांग्याचं झाड आहे, त्याला फूलसुद्धा आलेलं आहे। आता इथे वांगी येणार छानपैकी। आणि हे बघा हे झाड ओळखा बरं कशाचं आहे, तुम्हीच सांगा मला कमेंट करून, हे झाड कसलं आहे। बघा किती मोठं झालेलं झाड आहे। तर हे साईडला दिसतंय ना, हे आंब्याचं झाड आहे, हे आंब्याचं झाड आहे। पण आंबे काही आले नाही, 2-3 वर्षात आंबे नक्की येतील। तर बघा तुम्हाला मी दाखवते, हे आहेत ना, ही हळदी आहे। झाडं बघा किती छान हिरवीगार दिसतात ना, छान झाड आहे। हे कसलं झाड आहे माहिती आहे तुम्हाला, हे लिंबूचं झाड आहे, खूप सारे लिंबू आहेत। वाव, किती छान वाडा आहे ना। बघा आपल्या गावाकडे आपण राहतो त्यावेळेस खूप सारी जागा असते ना, आपण खूप सारे झाडं लावतो, फुलांचे, फळांचे, असे खूप सारे झाडे लावत असतो इथे। आणि हे कुंडीमध्ये ना, हे सुद्धा छोटंसं झाड आहे, हे चिनी गुलाब आहे। आणि हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोरफड आहे। आणि इथे तुळस आहे आणि इथे सुद्धा कोरफडाचं झाड आहे। हे बघा किती छान, तिकडे सुद्धा खूप सारे झाडे आहेत। हे बघा हे अबोलीचं झाड आहे, खूप सारी फुलं येतात अबोलीची। मग आम्ही काय करतो, सगळी फुलं तोडतो आणि छानपैकी गजरा बनवतो। आणि हे कसला कणफळ, हे आहे कणफळाचं झाड। अजून तुम्हाला मी पुढे दाखवते चला। हे बघा हे इथे हे ब्रह्मकमळचं झाड आहे, वर्षातून एकदाच फुल येतं ब्रह्मकमळ, सफेद ब्रह्मकमळ आहे हा। खूप सारी फुलं येतात, वर्षातून एकदाच येतं। पण पेरू का, पेरू आहे तो। हे बघा इथे पेरूची झाडं आहेत, जास्वंदीचं झाड आहे, पिवळी जास्वंद। ही बघा ही पिवळी जास्वंद आहे, खूप मोठं फुल येतं, एवढं तरी फुल येतं। आणि हे पेरूचं झाड आहे, हा मोगरा आहे, वेलीचा मोगरा। आणि इथे माहिती इथे काय आहे, हे बघा इथे ही वाल टाकली आहे, खूप वाल येतात इथे। आणि हे विकतात सुद्धा वाल, भरपूर येतात वाल, घरी सुद्धा खातात, भाजी बनवून खातात आणि विकायला सुद्धा नेतात, चवीला खूप छान लागतात। इथे दुधी सुद्धा लागलेले होते, पण आता ते सगळे वाळून गेलेले आहेत, सगळे सगळे सुकलेले आहेत दुधीचे। आता फक्त वाल पाकळी घातली आहे। मला मी दाखवते ना, आता संध्याकाळची वेळ आहे, मग सगळे फुलं आहेत ना, ही कोमेजून गेलेली आहेत। हे चिनी गुलाब आहेत, हे सगळे आहे ना, हे चिनी गुलाब आहे, वेगवेगळ्या कलरचे आहेत। हा पिवळा कलर आहे, हा मस्तपैकी पिंक कलर आहे, हा लाल कलर आहे, असे वेगवेगळे कलर आहेत। सकाळी ना खूप छान वाटतात। आणि हे इथे आहे ना,
केळीचं झाड आहे. 1 2 3 4 5 6 केळीची झाडं आहेत. आणि हे आहे हे आंब्याचं झाड आहे. आणि तुम्हाला मी माठ भाजी दाखवते ना, माठ भाजीचं झाड दाखवते. हे बघा, हे माठ भाजीचं झाड आहे. आपल्या गावाकडची वाड्यातली माठ भाजी खायला सगळ्यांनाच आवडतं ना. हे बघा, बिना खताची माठ भाजी. हे बघा, मस्त पानं आहेत, हिरवीगार आहे. हे शेकटाचं झाड आहे. अजून शेकट काय लागलं का नाही, कारण शेवगा इकडे आहे हा मस्त इकडनं गाड्या बघ. हे इकडे आहे ना, हे जव्हारचं सनसेट पॉईंट आहे. इकडे जव्हारचं सनसेट पॉईंट आहे. इकडे बघा, हे असं केलेलं आहे. इथे सुद्धा वाल आहेत. बाकीचे सुकून गेलेले वाल आहेत आणि बाकीचे आहेत बघा तिथे हिरवे हिरवे दिसतात थोडेफार. आता पावसाळा चालू झाला ना, दुधीच्या बिया, कारलीच्या बिया, काकडीच्या बिया, दोडक्याच्या सगळ्या बिया साईडला लावायच्या आणि मस्तपैकी वरती अशी वेल जाईल आणि मग फळच फळं आणि भाज्याच भाज्या. बाहेरून आणण्याची गरज नाही. घरच्या भाज्या खायला खूप टेस्टी लागतात. बघा, केळीची झाडं लावलेली आहेत. 1-2 वर्षात केळीला केळीसुद्धा येईल आणि आपल्या घरच्या वाड्यातली केळी खायला कोणाला नाही आवडणार, सगळ्यांनाच आवडणार. आणि पाऊस चालू झाला की आपल्या वाड्यामध्ये जागा असेल तर इकडे आपण वांगी लावू शकतो, टोमॅटो लावू शकतो. खूप सारे आपण वाड्यामध्ये झाडं लावतो. ते फळसुद्धा खायला भेटतं आपल्याला आणि भाज्यासुद्धा खायला भेटतात. बिना खताच्या आणि शुद्ध भाज्या आपल्याला आपल्या वाड्यातून खायला. ते गावाला आलेलो आहोत जव्हारला. तर तुम्हाला आज मी आमच्या जव्हारच्या गावाचा वाडा दाखवलेला आहे. तर त्या वाड्यामध्ये खूप सारी झाडं आहे. फळझाडं आहे, फुलझाडं आहे, माठ भाजीसुद्धा आहे आणि आंबाडीचा पालासुद्धा दाखवला, भाजीसुद्धा बनवून दाखवली. तर तुम्हाला कसा वाटला आमचा वाडा ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.